महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा या राज्य सरकारच्या विचारातून पुढे आलेल्या या संस्थेच्या माध्यमातून आज एक चर्चासत्र म्हणा, ब्रेनस्टॉर्मिंग म्हणा, आपण आयोजित केलेलं आहे. त्याच्यासाठी उपस्थित असलेले माझे विधानमंडळातले सहकारी आमदार आणि मित्राचे उपाध्यक्ष श्री राजेश क्षीरसागरजी, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आणि मित्राचे प्रमुख श्री प्रवीण परदेशीजी, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारेजी. नंदा साहब, मैं मराठी में बोलूँगा तो चलता है ना? यस, थैंक यू. त्याचबरोबर रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती अपूर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेशजी गटणे, मित्राचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमन मित्तल, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जागतिक बँकेच्या प्रतिनिधी श्रीमती नेहा गुप्ता, प्रमोदजी शिंदे, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी तृप्ती गोडमिसे, चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमाला पंत, श्रीमती मिन्नू, मुख्य अधिकारी छत्रपती संभाजीनगर, आणि कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा मला, आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेले आपण सर्व या क्षेत्रातले लीडर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर्स, वेगळ्या वेगळ्या संस्थांचे प्रमुख, उपस्थित बंधू आणि भगिनी, आज माझ्या दृष्टीने अतिशय आनंद देणारी गोष्ट आहे की आपण ही जी परिषद आज आयोजित केली, हे खूप पूर्वीच घडायला पाहिजे होतं. परंतु आता महाराष्ट्रामध्ये बेसिकली कसं वाढावं याच्या संदर्भामध्ये आज या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे, आणि माझी खात्री आहे की अतिशय फ्रुटफुल चर्चा या परिसंवादाच्या माध्यमातून होईल. शक्य झालं असतं तर पूर्ण चर्चा ऐकायला मला आनंद वाटला असता, परंतु पुढच्या काही कमिटमेंट्स असल्यामुळे जेवढा वेळ आपल्या सगळ्यांच्या सोबत व्यतीत करायचं आज या ठिकाणी आपण काम करतो. एक गोष्ट प्रवीण परदेशीजींनी अतिशय स्पष्ट केली की ही काय आता सरकारी संस्था याच्यामध्ये आम्हाला काही करायचं नाही आहे.
पण तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये पर्यटन वाढलं पाहिजे. त्याच्यासाठी ज्या ज्या सुविधा द्याव्या लागतील, जे जे निर्णय घ्यावे लागतील, ते सगळे निर्णय होणं. गव्हर्नमेंटची विजन काय, आपली विजन काय, अडथळे कुठं कुठे आहेत, सजेशन्स आपल्याला गव्हर्नमेंटला काय काय द्यायचे आहेत, आणि त्याच्यासाठी वर्ल्ड बँकेपासून तर या सगळ्या संस्था आज याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि हा डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन महास्ट्राईटचा हा विचाराचा एक या ठिकाणी तयार केलेला आहे. आपण थेट पर्यटनाकडे जाण्याच्या ऐवजी आपण आधी थोडा महाराष्ट्राचा विचार करू. असं म्हटलं जातं की हे महाराष्ट्र हे देशामधलं एक लीडिंग स्टेट आहे आणि आर्थिकदृष्ट्या तुलना करायची जर ठरली तर महाराष्ट्राची तुलना भारताच्या कुठल्याही राज्याशी होऊ शकत नाही आर्थिक बाबतीमध्ये. पण महाराष्ट्राची तुलना जर करायची असेल तर ती आपण फक्त जर्मनीशी करू शकतो, असं माननीय मुख्यमंत्र्यांचं सभागृहामधलं स्टेटमेंट आहे. पॉप्युलेशन महाराष्ट्राची 12-13 कोटी आहे, जर्मनीची आसपास आहे. आणि मग फरक काय आहे दोघांच्यामध्ये, तर तिथलं लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे ते लिव्हिंग स्टँडर्ड हे अतिशय आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मग आपल्याकडे मोठा भूप्रदेश आहे, आपल्याकडं एबल गव्हर्नमेंट आहे, ऐतिहासिक एक दिशा असलेलं आपलं राज्य आहे. पण या राज्यामध्ये जे उत्पन्न येतं ते उत्पन्न इंडस्ट्री किंवा सर्व्हिस सेक्टरमधून एवढं येतं. त्या मानाने पर्यटनामधून येणारं उत्पन्न हे अतिशय कमी आहे. आणि हे उत्पन्न कमी असल्यामुळं जरी बाकीच्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जात असलो, आपण सरकारने अनेक स्कीम्स काढलेल्या आहेत. या राज्यामध्ये उद्योग येत आहेत. डावोसला जाऊन आम्ही करार करतो, लाखो करोडो रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा मुंबई, पुणे किंवा ठाणे आणि बाकीचा हा शहरी भाग जर सोडला तर अनेक जिल्हे असे आहेत, इथं आमचे 2-3 कलेक्टर उपस्थित आहेत. पण या काही प्रगत भागाच्या व्यतिरिक्त विदर्भातले काही जिल्हे, खानदेशमधले काही जिल्हे, कोकणामधले काही जिल्हे हे आणि पश्चिम महाराष्ट्र जरी अतिशय प्रगत मानला जात जरी असला तरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही आकांक्षित जिल्हे म्हणून किंवा जवळजवळ 166 तालुके आपण आकांक्षित तालुके म्हणून जाहीर केलेले आहे. आकांक्षेचा अर्थ वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगत तालुक्यांची सुद्धा डेफिशियन्सी असणं हा त्याचा खरा अर्थ आहे. आणि या सगळ्या वर्गाला मला परदेशीची थोडासा मी कमी जास्त वेळ घेतला तर तुमचं टाईम टेबल बिघडणार आहे थोडंसं, पण मी या ठिकाणी
हे मांडतो. आता तसं पाहिलं, महाराष्ट्राचा इतिहास हा अतिशय जाज्वल्य असा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे जे मराठा म्हणजे जातीवाचक त्याला घेऊ नका तुम्ही, पण मराठा साम्राज्य जे त्यांनी निर्माण केलं, तर त्या मराठा साम्राज्यामध्ये नुसते महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नव्हते, तर जवळजवळ आजचा आमचा जो भारत आहे त्याच्यामधला 2/3 भाग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा मराठ्यांच्या नियंत्रणाखाली राहिलेला हा भाग आहे. इतिहास फार जुना नाही, हजारो वर्षाचा इतिहास, 350 वर्षापूर्वीचा आहे. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये, या मराठा साम्राज्यामध्ये जवळ 300 किल्ले होते आणि ह्या प्रत्येक किल्ल्याचा, फोर्ट्स, प्रत्येक किल्ल्याचा इतिहास वेगळा वेगळा आहे. ही आपली लिगसी आहे. मग आपण पुढे गेलो, स्वातंत्र्य मिळालं, छत्रपती आणि त्याच्यानंतरचे सगळे लोक इंग्रजांच्या बरोबर लढले. आपलं राज्य 1960ला स्थापन झालं. स्वातंत्र्य आपल्याला 47ला मिळालं. विधानसभा 1937ला स्थापन झाली आणि अनेक नेत्यांनी, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 1960मध्ये, कारण त्याच्या आधी मुंबई राज्य होतं. गुजरात आणि महाराष्ट्र हा एकत्र होता आणि म्हणून ज्या वेळेला स्वतंत्र राज्याची मागणी झाली त्यावेळेला मोठा संघर्ष झाला आणि त्या संघर्षामधून महाराष्ट्र राज्य वेगळं झालं, गुजरात वेगळं झालं आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि त्याच्यामधून मग ही महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली. काळामध्ये फरक आहे आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून, अर्थात 1960ला हे राज्य मिळवण्याच्यासाठी 1957ला मोठी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये या राज्याच्या निर्मितीसाठी 107 पोलिसांच्या गोळीला धारातीर्थी पडले. त्याच्यातून महाराष्ट्राला मुंबई मिळाली आणि म्हणून हे मुंबईचं महत्त्व अतिशय वेगळं असं आहे. मी बऱ्याच वेळेला असा विचार करतो की आपण जगात जातो, जगात फिरतो, तुम्ही तर टुरिझमच्या क्षेत्रातले सगळे लीडर्स आहेत. मला एक प्रश्न आहे की मुंबईमध्ये जर कोणी परदेशी पाहुणा जर आला आणि त्याला मुंबईमध्ये काही ठिकाणं आपल्याला दाखवायची आहेत, तर काय काय ठिकाणं दाखवू शकतो? कोणी टुरिझममधलं सांगतंय मला? गेटवे ऑफ इंडिया, म्युझियम, म्हातारीचा बूट, आणखी काय दाखवू शकतो आपण? राणीचा बाग, एलिफंटा, ठीक आहे, तुम्ही मांडा तुमची भूमिका जेव्हा मांडायची, पण तुम्ही सहमत व्हाल माझ्या मताशी की मुंबईमध्ये येणारा पर्यटक, आता पर्यटनाचे सुद्धा 2 भाग आहेत. एक पर्यटनासाठी आलेले लोक, एक धार्मिक पर्यटनासाठी आलेले लोक, अशी त्याची विगतवारी आपल्याला करता येईल. थोडक्यात आता हळूहळू मुंबई सुधारते, कोस्टल रोड झालेत, सगळ्या गोष्टी झाल्यात. कुठल्याही
जागतिक दर्जाच्या शहरासारखं हे शहर होत चाललेलं आहे आणि सगळ्या पायाभूत सुविधा आहेत. आपल्या राज्याला एक वारसा आहे सगळ्याचा. तो वारसा घेऊन आपण पुढे चाललो. आपल्याला कला आणि संस्कृतीची एक मोठी देण आहे आणि कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये किंवा धार्मिक स्थळं जी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पर्यटनामध्ये जी म्हणजे काही लोक फक्त येतात परदेशातले. माझ्या माहितीच्या एक मॅडम आहेत, ही आळंदी पंढरपूरची वारी जाते ना. परदेश रशियामधून आलेल्या एका भगिनीनी इथं राहून वारी करून त्याच्यामधून त्यांनी आज त्यांना या ज्ञानेश्वर महाराजांचं साहित्य असेल किंवा असेल अस्खलितपणानं बोलू शकतात. तर दिस इज अवर अचिव्हमेंट. मला थोडीशी कंपॅरिझन करायची आहे. आम्ही महाराष्ट्रात काय पाहू शकतो, आम्ही राजस्थानला गेल्यावर आम्ही काय पाहू शकतो. राजस्थानला किल्ले आहेत, अमुक तमुक तमुक सगळ्याच गोष्टी आहेत. मी काही त्याच्यात एक्सप्लेन करत बसत नाही. काश्मीरमध्ये गेलं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे या 7 सिस्टर्स आहेत, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर वगैरे वगैरे, ही छोटी राज्य पूर्वेकडची, तिथे एक वेगळं वातावरण आहे. शिमल्याला गेला तर एक वेगळं वातावरण आहे. त्या मानाने आमच्याकडे हिल स्टेशन आता इंग्रजांच्या काळात झालेलं खंडाळा असेल किंवा महाबळेश्वर असेल, त्याच्यानंतर असं एखादं हिल स्टेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं नाही. आणि म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष घालायला लागेल. आता आज आपल्या चर्चेचा मुख्य विषय जो आहे त्याच्यामध्ये कुशल मनुष्यबळ. कारण शेवटी किती इन्व्हेस्टमेंट जरी आली, किती तुम्ही फॅसिलिटीज तयार केल्या, तर सर्व्हिस देणारं जे कुशल मनुष्यबळ आहे हे आपल्याला तयार करायला पाहिजे. आणि ते करण्याची सुरुवात म्हणजे आता माझा उल्लेख केला गेला, मी सलग 8 वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून आलो. या टर्मनंतर माझी 40 वर्ष होती. मी अनेक खात्यांचा मंत्री राहिलो. मी ज्या वेळेला उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळेला महाराष्ट्रातली सगळी ITI जी आहेत, या ITIचं टायप इंडस्ट्रीच्या बरोबर करून त्याच्यामध्ये हॉस्पिटॅलिटीपासून या सगळ्या गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ते काम केलेलं आहे. मॅडम, आपण व्हाईस चान्सलर म्हणून, आणि त्यावेळेला काही निर्णय आम्ही घेतले. म्हणजे ITIला तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर वयाची अट नाही. तुम्हाला 80 वर्षाचे असले तरी तुम्हाला ITIला प्रवेश मिळू शकतो. त्याच्यातून एक कुशल मनुष्यबळ तयार करण्याचा आमचा प्रयत्न त्याच्यामध्ये होतो. आणि हे सगळं करत असताना पर्यटनामधून आपण जर आपलं उत्पन्न वाढवलं तर निश्चित प्रकारे हा जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, मी 1 वर्ष अर्थमंत्री होतो या राज्याचा आणि माझा पहिल्यापासून आग्रह राहिलेला आहे, महाराष्ट्राला पुढं घेऊन जायचं असेल तर हा जो मानवी विकासाचा निर्देशांक आहे तो आज जिल्हा लेवलला काढला जातो, पण तो तालुका लेवलला काढला गेला तर कदाचित बजेट बनवताना त्या भागांच्याकडे, आकांक्षित भागांच्याकडे जास्त लक्ष आपल्याला देता येऊ शकतं. त्याच्यामधून काही प्रयोग झाले. गडचिरोली कलेक्टर कुठं बसलेत? आले, मी नाव घेतलं मगाशी? नाही, ठीक आहे. तर गडचिरोली म्हणजे आपल्याला सगळ्यांना हेच माहिती आहे की नक्षलवादी आहेत तिथे.
पण एक निर्णय आपण केला, तिथं मायनिंगचं कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला दिलेलं होतं, बंद पडलं होतं. मी 1 वर्षासाठी राज्याचा गृहमंत्री झालो. कंपनीचे लोक आले, मला भेटले, मला सांगितलं आम्हाला हे मायनिंग सुरू करायचं आहे. पुढे मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घातलं त्याच्यामध्ये. आज ज्या गडचिरोलीमध्ये या मायनिंगमुळं आयर्न ओर काढण्याच्या याच्यासाठी आज जी ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे आणि इथलं आयर्न ओर काढून दुसरीकडे न्यायचं, माननीय मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरला आणि इथलं आयर्न ओर काढलं तर तुम्ही गडचिरोलीलाच त्या ठिकाणी फॅक्टरीज टाकल्या पाहिजे. आज तिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आलेली आहे आणि त्या भागातल्या रोजगाराचा प्रश्नसुद्धा हा त्याच्यामध्ये सुटत चाललेला आहे. त्याच्यानंतर मी माझे काही अनुभव सांगणार आहे. आपण कंपॅरिझन करतो. युरोपमध्ये गेलो होतो, तर आमच्या आल्प्समध्ये ते कोणतं शहर, नाही माउंट इटलीच तर आहे, पण ते इंटरलाकेनवरून आपण माउंट इटलीजमध्ये जळायला जातो. मी आणि माझे एक मित्र होतो, आम्ही वरती गेलो. ट्रेनमधून वरती जावं लागतं आणि वरती गेल्याच्या नंतर म्हणजे वरच्या हायेस्ट पॉईंटला गेल्याच्या नंतर बाहेर पडलो. पहिलं आम्हाला काय बघायला मिळालं तिथं, इंडियन रेस्टॉरंट. आल्प्समध्ये माउंट इटलीजमध्ये इंडियन रेस्टॉरंट. कारण जगात आज फिरणारे लोक पर्यटनासाठी चीनचे आणि भारताचे जेवढे आहेत त्याच्यापेक्षा जास्त कुठले सुद्धा लोक नाहीत. मी एकदा लंडनला गेलो होतो, लेक सिटीला गेलो. लेक सिटी डिस्ट्रिक्ट आहे, छोटे छोटे तलाव आहेत, घरामध्ये लोकांनी सुविधा केलेल्या आहेत. उत्पन्नाचं साधन आपलं घर खाली, गेस्टचं घर वरती, बेड, फार काही मोठं हॉटेल नाही, फार काही गुंतवणूक नाही. आता आपण महाराष्ट्रामध्ये जिथं हे करू इच्छितो त्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला ही होमस्टेची जी कल्पना आहे, ही जर होमस्टेची कल्पना आम्ही जर चांगली त्या ठिकाणी राबवली तर निश्चित प्रकारे त्याचा फायदा होईल. आपण केरळामध्ये जातो, तिथं पर्यटन तर आहेच, पण वेलनेस सेंटरचं एक नवीन जी सुरू होऊ पाहते, ती वेलनेस सेंटर्स केरळमध्ये आहेत, बाकीच्या ठिकाणी सुद्धा आहेत. या सगळ्या गोष्टी आपण लक्षामध्ये घेऊया. आपण आळंदी पंढरपूरच्या वारीबद्दल बरंच बोललोय. आपण आपला सगळ्यात आवडता सण दीपावली. मी मलेशियाला गेलो होतो आणि मला तिथं असं अनुभवायला मिळालं. मी दिवाळीत गेलो होतो राजेशजी. मला असं अनुभवायला मिळालं की ही दीपावली आमच्या महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये ज्या प्रमाणात त्या ठिकाणी साजरी केली जाते त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दीपावली मलेशियामध्ये साजरी केली जाते. आणि तिथल्या गव्हर्नमेंटच्या वतीने सुद्धा एक फंक्शन आयोजित केलं जातं. जवळजवळ लाखभर लोक तरी त्या फंक्शनला मलेशियामध्ये त्या ठिकाणी असतात. मालदीवच्याबद्दल मी काही सांगायची गरज नाही, पोर्ट ब्लेअरच्याबद्दल मी काही सांगायची गरज नाही. अशी वेगवेगळ्या राज्यांची जी खासियत आहे ती खासियत महत्त्वाची आहे. आता बऱ्याच वेळेला आपत्ती येतात. गेले काही महिने हे बिबट्यांचे अटॅक्स, लेपर्ड्स ग्रामीण भागामध्ये खूप वाढलेत आणि
पिंजरे लावणे, त्यांना पकडणे, नेऊन ठेवणे, मग वनतारामध्ये न्यायचं का आणखीन कुठं न्यायचं याची चर्चा त्याच्यातून झाली. आणि मग प्रवीण परदेशींनी पुढाकार घेऊन आम्ही राजस्थानला एक सुजन म्हणून जागा आहे, सुजन ना त्याचं एरियाचं नाव, हां तालुका बेहडा, तिथं आम्ही दिवस गेलो होतो स्टडीसाठी. तिथेही असाच एक त्रास या बिबट्यांच्या पासून, लेपर्डपासून लोकांना होत होता. आणि तो त्रास कमी करण्याच्या दृष्टिकोनातून एक इन्क्लुझिव्ह ग्रोथ आपण ज्याला म्हणतो, ती इन्क्लुझिव्ह ग्रोथ करण्याच्यासाठी हे आम्ही गेलो तेव्हा बिबटे रिकामे उघड्यावर फिरत होते आणि आम्ही ज्या गाडीत बसलो ती गाडी पण उघड्यावरच होती, त्याला काही जाळ्या बिळ्या लावलेल्या नव्हत्या. पण सहजीवन माणसाचं आणि प्राण्यांचं जे तिथे घडवून आणलं ते आपण आपल्या राज्यामध्ये घडवून आणू शकतो का नाही याच्यासाठी आपल्याला विचार केला पाहिजे. म्हणजे आपत्ती आल्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंटला दोष देण्यापेक्षा किंवा मेलेल्या माणसांना पैसे देण्याच्या पेक्षा आपत्तीमधून एक नवीन संधी निर्माण करण्याचं त्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्याकडे वेगवेगळे ऑकेजन्स असतात. आता 2027ला कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्यामध्ये आता नाशिकला, त्र्यंबकेश्वरला सगळीकडं मोठे फंड्स उपलब्ध करून दिलेले आहेत. मोठ्या गोष्टी तिथे होणार आहेत आणि त्याच्यामध्ये फॅसिलिटी क्रिएशन करायचं काम करायचं आपल्याला. मंत्रिमंडळाने त्याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. खूप मोठी गुंतवणूक करायचं ठरवलं आहे. मी ज्या भागामधून निवडून येतो, पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव मंचरचा जो परिसर आहे, तिथं भीमाशंकर एक आमचं 12 ज्योतिर्लिंगांच्या पैकी एक देवस्थान आहे. कालच मंत्रालयामध्ये हाय पॉवर झाली आणि हाय पॉवर कमिटीच्या मीटिंगमध्ये भीमाशंकरच्या डेव्हलपमेंटसाठी जवळजवळ 750 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर झाला. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालची जी मीटिंग आहे ती झाल्यानंतर हे सगळं काम त्या ठिकाणी सुरू होईल. कारण का मी आपल्याला हे सांगतो, भीमाशंकरचं उदाहरण का द्यायचं, तर भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. सगळा 100% आदिवासी बेल्ट आहे. तिथं फॉरेस्ट आहे, फॉरेस्टचे कायदे सगळे लागू आहेत. तिथं अभयारण्य म्हणजे जंगली प्राण्यांचं नाही, ही जी आपली खारुताई असते ना, शेकरू, ज्याला आपण इंग्लिशमध्ये जायंट स्क्विरल म्हणतो, त्याचं अभयारण्य आणि इको सेन्सिटिव्ह झोन पण आहे. आता तिथं काही जरी चेंज करायचं म्हटलं किंवा बनवायचं ठरवलं तर हे सगळे कायदे आडवे येतात. पहिलं तर फॉरेस्ट क्लिअरन्स, एन्व्हायरमेंटचा क्लिअरन्स, बाकीच्या आदिवासींच्या जमिनी फायनान्सिंग होत नाही कारण आदिवासींच्या जमिनी दुसऱ्याच्या नावावर होत नाहीत. पण सरकारने त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आणि बऱ्याच वेळेला खंदारे साहेब, आता आपण आज नवीन इनिशिएटिव्ह इथं घेत आहेत. भीमाशंकरच्या तिथं एक 100 रूमचं अतिशय सुंदर असं भक्त निवास उभं राहिलेलं आहे काही वर्षापूर्वी. पण केवळ चालवणारे लोक प्रोफेशनल नाही आहेत. मालकी MTDCचीच आहे, पैसे MTDCने खर्च केलेले आहेत. आज त्याच्याकडं संपूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. आज तुम्ही करा निर्णय, इथं कुठला एखादा ग्रुप पुढे येत असाल त्यांना दाखवा. तुम्हाला मी सांगतो 6 महिन्याच्या आतमध्ये अगदी टाटासारखं, म्हणजे ताजसारखं, ओबरायसारखं किंवा आणखीन दुसरी बजेट जे हॉटेल्स आहेत, असं एखादं ठिकाण त्या ठिकाणी आपल्या म्हणजे ते आपल्याला
सुरू सगळं करता येईल. पण कोण पर्यटन तुम्ही बघताय, गटनेजी द्या मला वेळ, किती दिवसात तुम्ही निर्णय घेता? तुम्हाला आणायची ना इन्व्हेस्टमेंट, करायचं ना एम्प्लॉयमेंट जनरेट, मग नवीन काहीतरी बनवाल तर बनवा. पण आज तुमच्या विभागाच्या मालकीचं 100 बेडचं अतिशय उत्तम असं क्रिएट केलेली असताना ते असंच पडून राहिलं. तुमच्याकडून लोकांना काय लागतं? परमिशन्स लागतात. त्या परमिशन लवकर मिळत नाहीत, ॲक्रेडिटेशन लवकर त्यांना मिळत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रोॲक्टिव्ह व्हायला लागेल. आणि ते काम जर तुम्ही करू शकलात तर माझी खात्री आहे. आणि म्हणून आजच्या या परिसंवादामध्ये जो पहिला मुद्दा आहे, नीड फॉर कोऑर्डिनेशन अक्रॉस मल्टिपल स्टेक होल्डर्स. दीज आर द मल्टिपल स्टेक होल्डर्स. तर याच्यासाठी कोऑर्डिनेशन बिटवीन गव्हर्नमेंट अँड कोऑर्डिनेशन बिटवीन स्टेक होल्डर्स हे त्या ठिकाणी होत आहेत. नंतर टू मूव बियॉन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लेड टुरिझम. इन्फ्रास्ट्रक्चरचं टुरिझम पुरतं मर्यादित न राहता आपल्याला हे सगळं काम करावं लागेल. नीड फॉर सस्टेनेबल अँड बॅलन्स टुरिझम ग्रोथ हा एक ठिकाण आहे. नीड फॉर डेस्टिनेशन कॉम्पिटिटिव्हनेस अँड इम्प्रूव्ड व्हिजिटर्स एक्सपिरियन्स. You can build 5-star hotel, but if you don't get skilled personnel, then it is of no use. Need for the destination for competitiveness and improve visitor experience. हे तुम्ही त्या क्षेत्रातले आहेत. स्किलिंग अँड कपॅसिटी बिल्डिंग. शेवटी इन्व्हेस्टमेंट इन व्हॉट? इन्व्हेस्टमेंट इन ह्युमन बिंग. त्यांचं पण आयुष्य त्या ठिकाणी पुढं गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी स्किल डिपार्टमेंटच्या वतीनं आज तुम्ही यांना काय खात्री देऊ शकता हे तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि नीड फॉर प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन इन इन्व्हेस्टमेंट रेडीनेस. इन्व्हेस्टमेंट ते करणार आहेत, तुम्हाला फक्त फॅसिलिटेट करायचं आहे. आणि आपण ज्या वेळेला फॅसिलिटेट करू देन ओनली इट विल मूव्ह फास्ट. मग ॲप्लिकेशन केल्यापासून 6 महिने वर्षभर त्याची परवानगीच मिळणार नसेल तर मग जे स्वप्न आपण जे पाहतोय ते स्वप्न आपल्याला पूर्ण करता येणार नाही. आणि म्हणून माझी विनंती हीच आहे की आपण या सगळ्या बाबींचा विचार करावा. आणि मी याच्यामध्ये मांडलेले आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा आपली काही वेगळी मतं जर असतील तर ती आपण व्यक्त केली तर मला जास्त त्याचा फायदा होईल. कुठं मी काही चुकीचं बोललो असेल तर त्याच्यामध्ये मलासुद्धा सेल्फ इंट्रॉस्पेक्शन करून मलासुद्धा माझ्या थिंकिंगमध्ये बदल करता येईल एवढंच सांगतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.